श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे सर्व पितृ अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला पितरांचे श्राद्ध केले जाते. आता या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. तसेच मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. आजारपण हे सतत चालू असतं. तसेच आर्थिक टंचाई देखील जाणवत असते. घरामध्ये पैसा आला तरी पण तो पैसा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. अशा वेळी समजून जावे की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे. आता घरामध्ये पितृदोष असला किंवा नसला तरी पण आपल्याला या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी येईल. आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये पितृदोष नसला तर त्या घरामध्ये त्यांनी कोणतंही काम हाती घ्या त्यांना यश हे मिळतच. तसेच त्यांच्या मुलांची देखील प्रगती ही होत असते. तसेच त्यांच्याकडे पैशांचे अनेक मार्ग आपल्याला बघायला मिळतात. मग अशा घरामध्ये पितृदोष नसतो तर पितरांचा आशीर्वाद त्या घरावरती असतो. तसेच कुलदेवीचा आशीर्वाद देखील त्या घरावरती असतो. तर आता या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते. आता या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही घालायचे नाही. दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता, कारण की काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे शोषून घेत असतो आणि अमावस्येच्या दिवशी वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण शुद्ध जल टाकायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल देखील तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता. तसेच सफेद रंगाची 5 फुले टाकायची आहे किंवा अगदी 2 फुले टाकली तरी पण चालेल. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. आता हे काळे तीळ जेव्हा टाकत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हे जे काही जल आहे ते आपण दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. मग आपण घराच्या बाहेर जायचं आहे. दक्षिण दिशेकडे तुम्ही हे जल टाकायचं आहे. आता हे जल जेव्हा आपण टाकत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तसेच आपण आपल्या पितरांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचे आहे की जर माझ्याकडून तुमची कोणतीही सेवा झाली नसेल किंवा घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल तर आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्कीच करेल असे आपण म्हणावे. तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या. तुमचे जे काही अडचणी, अडथळे आहे ते देखील तुम्ही तुमच्या पितरांना सांगू शकता. त्यानंतर आपण आपल्या पितरांचे दर्शन घ्यायचं आहे. आता घरातील कोणती व्यक्ती ही सेवा करू शकते तर शक्यतो तरी घरामध्ये जे काही वडीलधारी व्यक्ती आहे, मग तुमचे आजोबा असतील किंवा तुमचे वडील असतील तर त्यांना ही सेवा करायला सांगावी. पण त्यांना जर करणे शक्य नसेल तर तुम्ही जरी ही सेवा केली तरी पण चालेल. यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो, त्यांना सद्गती मिळते, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्षात तीळ दान करणे खूप शुभ मानले जाते. तीळ दान केल्यामुळे देखील आपल्याला लाभ होतात. धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात तीळ नक्कीच समाविष्ट करा. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तीळ दान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात. पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिळाचे दान करू शकता. पण काळ्या तिळाचे दान
हे अधिक शुभ मानले गेले आहे। धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पितरांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती देखील मिळते। जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर 16 दिवसांच्या श्राद्ध कर्मात सतत तीळ दान करणे आवश्यक आहे। यामुळे देखील पितृदोष दूर होतो। पण जर तुम्हाला आतापर्यंत जमले नसेल तर तुम्ही कमीत कमी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही तीळ दान करू शकता। मग अगदी मंदिरामध्ये देखील तुम्ही हे तीळ ठेवून आले तरी पण चालेल। काळ्या तिळाचा वापर जन्म, विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारांमध्ये केला जातो। काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो। काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तीळ असे मानले जाते। शनिवारी सूर्यदेवांना काळ्या तिळाने अर्घ्य दिल्याने कुंडलीतील शनी 7.5 देखील संपते। आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे। आता आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी असतात, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, मग त्यांच्या मागे एडापिडा लागलेली असते किंवा कोणतीही नजरबाधा त्यांच्या मागे असते। तर अशा मुलांसाठी किंवा अगदी घरातील मोठे व्यक्ती असतील त्यांच्यावरून देखील तुम्ही हे काळे तीळ उतरून टाकू शकता। तर आपल्याला थोडेसे मुठभर काळे तीळ घ्यायचे आहे। अगदी तुम्ही 11 काळे तीळ किंवा 21 काळे तीळ घेतले तरी पण चालेल। आपण हे काळे तीळ पहिल्यांदा देवघरामध्ये ठेवायचे आहे। देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा। दिव्याला हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही करून घ्यायची आहे। मग ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। तसेच पितृस्तुती, पितृस्तोत्र देखील तुम्ही पठण करू शकता। तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे आहे त्याबद्दल तुम्ही माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना सांगायचं आहे। त्यानंतर हे काळे तीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आता हे काळे तीळ आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरून टाकायचे आहे। मग घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकावरून हे काळे तीळ आपण 7 वेळा उतरून टाकावे। यामुळे मुलांमागे जर कोणती संकटे लागली असतील किंवा खूप अडचणीमध्ये तुम्ही असाल तर ती तुमची अडचणी व संकटे नक्कीच दूर होतात। त्यानंतर आता हे सर्वांवरून उतरून टाकल्यानंतर आता सर्व व्यक्तींवरून आपण एकच जे आपल्या हातामध्ये काळे तीळ आहे ते सर्वांवरून उतरून टाकायचे आहे। त्यानंतर आपल्या घरावरून देखील हे काळे तीळ उतरवायचे आहे आणि हे काळे तीळ आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपण दक्षिण दिशेला टाकायचे आहे। आता आपण हे काळे तीळ जेव्हा टाकायला जातो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचे नाही। तसेच आपण टाकून येत असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलू नये, कारण की आपण जर मध्येच बोललो तर आपण जो काही उपाय, जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत नाही। हे काळे तीळ आपण दक्षिण दिशेला टाकायचे आहे। आल्यानंतर हातपाय धुवायचे आहे। त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता। आता या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पितरांचा वास असतो, तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मी देखील तिथे वास करतात। आपण एका तांब्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि असं दूध आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे। अर्पण करताना आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तसेच तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता। त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। त्यानंतर पूर्वजांकडे आपण माफी देखील मागायची आहे। तसेच तुमचे जे काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल देखील तुम्ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगावे। आता आपण पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आपण पिंपळाच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली इच्छा, मनोकामना परत तुम्ही एकदा सांगायची आहे। तसेच आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होऊ दे, त्यांना सद्गती मिळू दे यासाठी आपण प्रार्थना देखील करायची आहे। पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील लावायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। धन्यवाद।